प्रत्येकाला खोटं बोलणारी लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारी लोक कडू वाटतात। कारण हा निसर्गाचाच नियम आहे। गोड साखर व्याधी निर्माण करते, तर कडुलिंब हे औषध म्हणून वापरले जाते। आयुष्यात पर्याय शिल्लक नसला की मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचाही स्वीकार करावा लागतो। महत्त्व माणसाला नसतं, त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं। कुणी एका क्षणात मन जिंकतं, तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही। ज्यांच्या गरजा कमी असतात त्यांना सुख आणि स्वास्थ्य अधिक असतं। हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून, तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या। आयुष्य एक दिग्दर्शक नसलेला सिनेमाचा असतो। स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात। जीवनातील प्रत्येक गोष्टीवर, कामावर मनापासून प्रेम केले ना की काहीच अवघड वाटत नाही। उंच आकाशात भरारी घ्यायची इच्छा असणाऱ्यांना कृत्रिम का होईना पण पंख हे मिळतातच, फक्त जिद्द महत्त्वाची। एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत असतो, कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या एकटेपणातच सापडतात। परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबूत करते। ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे। जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो, पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मंजूळ वाटतो। सगळेच रस्ते हे शेवटाला नेणारे असतात, पण शेवटाला जाणारे सगळेच स्वप्न असते असे नाही। म्हणून शेवटाला जाण्याचा नाही, तर स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास धरा। मला वाटतं खरा प्रश्न जगावं की मरावं हा नसून जीवन नावाचा पदार्थ शिळा न होऊ देता त्यातला ताजेपणा टिकून कसं जगावं हा आहे। आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा नसतो, फक्त तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्याची आपल्यात जिद्द हवी। आपल्या लोकांना ओळखण्यासाठी खरी वेळ म्हणजे जीवनाच्या प्रवासात आलेली वाईट वेळ। जीवनात आनंदी राहायचे असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या। लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगायचं व वागायचं असेल तर कधीच यशस्वी व आनंदी होता येणार नाही। किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निस्वार्थीपणे स्नेह करतात, कारण जगात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात। जीवनाला खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे, रोज काहीतरी नवीन लक्षात ठेवा आणि काहीतरी वाईट विसरा। जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं असं नाही, तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं। लोकांना आपण का खटकतो, आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून। शब्द फिरवणारे लाख मिळतील, पण शब्द पाळणारा एखादाच मिळेल। एखाद्याकडे एकतर क्षमता असते म्हणून संकट येतात, नाहीतर संकट आल्यावर त्याच्यात क्षमता तयार होते। आपण स्वतःशी वाद घातला तर उत्तरे सापडतील, दुसऱ्याशी वाद घालत बसलो तर असंख्य प्रश्न निर्माण होतील। चंद्र जसा दिसायला जवळ वाटतो, तसेच काही माणसे आपल्या जवळची वाटतात, पण हा फक्त आपल्या मनाचा भ्रम असतो। कितीही जवळचा असला तरी तो आपल्याबद्दल पाठीमागे वाईट बोलतोच, कारण मानवी नात्यांमध्ये तुमच्यापेक्षा पुढे जाणारा माणूस सहन होत नाही। नात्यांमध्येच जास्त ईर्ष्या दिसून येते।
कोणी कितीही चिडवण्याचा अथवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवून शांत राहून त्यांची जागा त्यांना दाखवणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे. घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत येते, शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही भाव असतो, पण माणूस रस्त्यावर आला की त्याची किंमत संपते. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात अजिबात नसतात. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एखादी वस्तू न वापरता गंजते आणि जास्तच वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तींचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्यांचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर, जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग, निसर्गाच्या साम्राज्यातील वसंत, मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा, भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा. जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद, कोणाचा तळतळाट नाही. कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात दोन वाक्ये लक्षात ठेवायची. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हींमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळणार. कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे, चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे. संयम ठेवा, संकटाचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते. आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला. त्यामुळे जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते स्वार्थी आहेत ते आपल्या आयुष्यातून निघून जातील. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका. कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतात. मित्रांनो, गरीब असणं गुन्हा नाही. कारण दारिद्र्य कधीच माणसाला संपवू शकत नाही. पण आळस, आपल्या कर्तव्याविषयीची उदासीनता आणि आयुष्यात कोणतेही नसलेले ध्येय माणसाला पूर्णतः नेस्तनाबूत करते.